मित्रांनो, कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि अनेक ठिकाणी आपण व्हिजिट करत आहोत आणि तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि अनेकदा कमेंट्स येतात मित्रांनो की लवकरात लवकर साईट व्हिजिट करा, जेणेकरून आम्हाला अर्ज करण्यास सोयीस्कर होईल किंवा अर्ज करण्यास सोपं होईल. आणि म्हणून आज आपण आलेलो आहोत स्कीम कोड क्रमांक 351 विहंग वूड्स भाईंदरपाडा या ठिकाणी. आणि तुम्ही मागे बघताय मित्रांनो, इकडेच आहे भाईंदरपाडाचा हा प्रकल्प. ही जी इमारत दिसते तीच इमारत आहे ज्या ठिकाणी म्हाडाची घरे 256 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि याच प्रकल्पाच्या बाबतीत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जे काही स्कीम करू का मग सगळ्यात अल्प उत्पन्न गटातील सगळ्यात जास्त घरे म्हणजे 256 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि ही 1 BHK स्वरूपाची घरे आहेत. आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवणार आहे की नेमकं येथील सॅम्पल फ्लॅट किंवा आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे ती. तर मित्रांनो, प्रकल्पामध्ये एंट्री करण्यापूर्वी मी तुम्हाला पहिलं मेट्रो स्टेशन दाखवतो, जे प्रपोज्ड गायमुख मेट्रो स्टेशन या ठिकाणी आहे. पुढे बस दिसते, ते घोडबंदर रोड आहे. आणि तिथून थोडं आतमध्ये आल्यानंतर म्हणजे मेट्रो स्टेशनपासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती हा प्रकल्प इथे उभारला जात आहे. येथे तुम्ही पाहू शकता पत्र्याचा जो मेन गेट दिसतोय तिथून आतमध्ये एंट्री असणार आहे. मेन गेट तिथून असेल असं मला या ठिकाणी सांगण्यात आले आहे. 2 एंट्री एक्झिट असतील मित्रांनो या ठिकाणी. आणि 31 मजल्याच्या 3 इमारती या ठिकाणी बनवल्या जात असल्याची माहिती मला मिळालेली आहे. आणि पलीकडे जो टावर दिसतोय तो म्हाडासाठी एक वेगळा टावर या ठिकाणी बनवला जात आहे. आता प्रकल्पाबद्दल अधिकची माहिती पाहूया मित्रांनो, नेमकं काय आहे. प्रकल्पाचा तपशील पहा. संकेत क्रमांक 351 विहंग वूड्स भाईंदरपाडा घोडबंदर रोड ठाणे. उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG. एकूण उपलब्ध घरे आहेत 256. चटक क्षेत्र मित्रांनो 380 स्क्वेअर मीटर अर्थात 395 स्क्वेअर फीट, ज्याची किंमत आहे 18,59,000. दुसरी घरे आहेत 29.20 चौरस मीटर अर्थात 421 स्क्वेअर फीट. आणि ह्या घरांची जी काही किंमत आहे ती आहे मित्रांनो 30,81,500. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो इथे 2 दिलेत जाहिरातीमध्ये, जे पेपरमध्ये जाहिरात आहे त्याच्यामध्ये फक्त 2च घरांचा उल्लेख केलेला आहे. पण जर तुम्ही ऑनलाईन चेक केलं किंवा ऑनलाईन जर जाहिरात बघितली म्हाडाची, तर तिथे 3 प्रकारची घरे दिसून येत आहेत. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, कार्पेट एरिया 36.80, 31.38 आणि 39.20 म्हणजे 15,85,200, 18,59,000 आणि त्याशिवाय 25,77,000 आणि 30,81,500 असे म्हणजे 18 लाखाचे आहेत, 15 लाखाचे आहेत, 25 लाखाचे आणि 30 लाखाचे अशी अलग अलग एरियाची घरे या ठिकाणी दाखवलेली आहेत. म्हणून हे वेगवेगळ्या एरियाची वेगवेगळ्या प्रकारची घरे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. पण लक्षात घ्या, सगळी 1 BHK स्वरूपाची घरे आहेत ज्यांना बाल्कनी दिली गेली नाहीये. आता जो ॲक्च्युअल टावर आहे मित्रांनो म्हाडासाठीचा, त्यांनी सांगितलं की हाच टावर आहे, या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जो 31 मजल्याचे टावर असणार आहेत हे 3ही टावर. आता ज्या म्हाडाचे टावरमध्ये घरे आहेत त्यामध्ये आपण एंट्री करूया. पण आजूबाजू पहा, इकडे गोदरेज एमराल्ड जो काही प्रकल्प आहे तो हा आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो काही लोढा स्प्लेंडोरा तो प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चला तर आपण आता आतमध्ये एंट्री करूया आणि पाहूया नेमका आजूबाजूची लोकॅलिटी किंवा नेमकं त्या ठिकाणी काम कशा प्रकारे सुरू आहे ते. एकंदरीत एंट्री केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे, कारण त्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे. म्हणजे तुम्हाला काही इजा होऊ नये याची काळजी आपल्याला घेणं अपेक्षित या ठिकाणी आहे. मी रितसर परवानगी घेतली होती, त्यांनी मला हेल्मेट वापरायला सांगितलेलं होतं आणि आतमध्ये त्यांनी मला परवानगी दिली. आता आपण पाहूया मित्रांनो स्टेअर्सचं काम कसं, म्हणजे एकंदरीत तुम्हाला अंदाज येईल की नेमकं या घरांचं काम कसं सुरू आहे. जसं मी सांगितलं मित्रांनो, घोडबंदर रोडपासून अगदी लागूनच हा प्रकल्प आहे, म्हणजे जवळच प्रकल्प आहे. इथे तुम्ही पाहू शकता समोर जे दिसतो तो आहे घोडबंदर रोड. आणि ते मोकळ्या जागेमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे बिल्डरांचा काही प्रोजेक्ट आहे का हे अजून मला माहिती मिळाली नाही आहे. पण तिथे नक्कीच काहीतरी बनणार एवढं नक्की आहे, म्हणजे कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणा काहीतरी बनणार. आता घोडबंदर रोड आहे, पुढे तुम्ही दिसता इमारती त्या लोढा स्प्लेंडोर आहेत. आणि इथे जे कॉर्नरला गेट दिसतंय तेथून सुद्धा एंट्रन्स दिलं जाईल असं मला या ठिकाणी माहिती मिळाली. हा आहे मित्रांनो लोढा स्प्लेंडोर प्रकल्प आणि त्याच्या ऑपोजिटलाच हा प्रकल्प तयार होत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 4 प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या आकाराची घरे बनत आहेत. इथे खरं तर पाहिलं तर याचा फरक काय आहे, तर फरक जास्त नाही आहे. फक्त काही ठिकाणी मास्टर बेडरूम्स दिलेले आहेत आणि काही इमारतीमध्ये मास्टर बेडरूम्स दिलेले नाही आहेत. बाकी कार्पेट एरियामध्ये एवढा जास्त फरक नाही जसा किमतीमध्ये, म्हणजे काही 18 लाखाची, 15 लाखाची, काही 30 लाखाची घरे.
पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टॉयलेट बाथरूमचं काम कशा प्रकारे सुरू आहे. म्हणजे एकंदरीत अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे याचं पोझिशन 2026 पर्यंत होईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. किचनही ठीकठाक वाटतंय, तुम्ही पाहू शकता. डबल जे प्लॅटफॉर्म आहे, एका साईडला छोटासा प्लॅटफॉर्म आहे आणि दुसऱ्या साईडला पण प्लॅटफॉर्म किचन आहे. एकंदरीत या ठिकाणी वॉश बेसिनसाठी सुद्धा जागा ठेवलेली आहे किंवा फ्रीज वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा इकडे जागा बाहेर आपण वापरू शकतो. आणि बाहेरचा जो काही लुक आहे या ठिकाणी खूप चांगला लुक आहे बाहेरच्या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता. मी परत सांगतो मित्रांनो, हे सगळं शूट करत असताना आपल्याला आपली काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं, कारण आपण मोबाईलवरती किंवा मोबाईलवरती शूट करत असताना आपलीसुद्धा तेवढीच काळजी घेणं आवश्यक असतं. तर एकंदरीत भरपूर काम अजून बाकी आहे. किचन तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं आहे. या ठिकाणी किचनचा ओटा वगैरे सगळा व्यवस्थित बघून घ्या. ह्याचा फ्लोर प्लॅन मला अद्यापही मिळालेला नाही मित्रांनो. पण आणि जे काही ऑनलाईन दिलेले आहेत महारेराच्या साईडवर ते खूप ब्लर आहेत, म्हणजे ते दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे ॲक्च्युअल फ्लॅटच तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. हा मास्टर बेडरूम आहे, तुम्ही पाहू शकता. या साईडला टॉयलेट बाथरूम आहे. तर मी काय सांगितलं की जे काही फरक आहे म्हणजे 40 एरियाचा आणि 26 एरियाचा, त्यांना मास्टर बेडरूम आहेत. बाकी एरियामध्ये मास्टर बेडरूम नाही आहेत, एवढाच फरक आहे. जास्त घरामध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शन त्यांचं एकच प्रकारची घरे बनवली गेली आहेत. फक्त याचं आहे की वेगवेगळ्या फ्लोअरवरती वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत. म्हणजे एकंदरीत एका फॅमिलीच्या मानानं इट इज ओके की आपल्याला या ठिकाणी घरे मिळत आहेत. पण तरीसुद्धा मला लिटल बिट ज्या काही किमती आहेत इतर प्रकल्पाच्या मानाने या ठिकाणी मला थोड्या हायर लेवलला वाटतात. कारण 40 लाखाला जर तिथे 1 BHK मिळत असेल तर ही म्हणजे नाही सॉरी 30 लाखामध्ये जर 1 BHK असेल तर थोडाफार हा मला नक्कीच किंमत जास्त वाटते, कारण इतर चार्जेससुद्धा आपल्याला भरायचे आहेत. तर हा बेडरूम तुम्ही पाहू शकता. मला फक्त एकच वाटलं निगेटिव्ह पॉईंट केला, बाल्कनी दिलेली नाही आहे. बाल्कनी असते तर अजून बेटर झालं असतं, पण इथे बाल्कनी नाही मित्रांनो. अनेकदा विचारलं जातं की बाल्कनी आहे का. बाकी समोरचा लुक वगैरे तुम्ही पाहू शकता, अतिशय नैसर्गिक असं सौंदर्य आहे त्या ठिकाणी. आणि बाजूलाच मेट्रो स्टेशनसुद्धा बनणार आहे. इकडे जे काही नागला बंदर आहे ते नागला बंदर आहे. दुसऱ्या प्रकारचं घर पाहण्यापूर्वी मित्रांनो आपण पाहूया नेमकं या प्रकल्पापासूनचं अंतर. बघा, ठाणे रेल्वे स्टेशन आहे 14 किलोमीटर, गायमुख मेट्रो स्टेशन 150 मीटर, नागला बंदर 2.6 किलोमीटर, मीरा रोड स्टेशन 15 किलोमीटर, डी मार्ट 3.5 किलोमीटर आणि सूरज वॉटर पार्क 4.1 किलोमीटर. म्हणजे मीरा रोड स्टेशन आणि ठाणे स्टेशन जवळपास त्या प्रकल्पापासून सारखंच आहे. मित्रांनो, दुसरा आता तुम्हाला फ्लॅट दाखवतो मी. दुसरी बाजू कशी आहे, दुसऱ्या बाजूचा लुक कसा आहे, तिकडचं नेमकं लोकेशन काय आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो, परंतु प्लीज, कारण याच्यात मला 3ही प्रकारचे घर दाखवायचे आहेत. 3-4 प्रकारचे घर, पण मी फक्त तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे घर दाखवेन.
मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही पुराणिक बिल्डरचा रुमाह बाली प्रकल्प आहे तो हाच आहे, म्हणजे तिथून अगदी जवळच आहे, म्हणजे दोन्ही प्रकल्प अगदी जवळजवळ आहेत. हा आहे रुमाह बाली प्रकल्प आणि तिथे दुसरी एक म्हाडा सिटीचा वेगळा टावर बनवला जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मार्केट व्हॅल्यू काय आहे, तर विहंग वुड्स या ठिकाणी सध्या 1 BHK ज्याचा कार्पेट एरिया 300 आहे, अशा घरांची किंमत 45 लाख सांगितलेली आहे. जे ऑनलाईन तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला पण ते बघायला मिळेल. आणि याचं पोझिशन 2026 पासून सुरू केलं जाणार आहे. म्हणजे 45 लाख जर किंमत असेल, 45-50 आपण धरूया, कारण ह्याचा कार्पेट एरिया जास्त आहे म्हाडाचा. म्हणजे एकंदरीत 45 लाखाची 45 ते 50 लाखाची घरे आहेत, ती आपल्याला 25 ते 30 लाखाच्या दरम्यान म्हाडाकडून मिळत आहेत. म्हणून किमतीमध्ये फक्त इतका मोठा डिफरन्स या ठिकाणी दिसून येत नाहीये, जसा की इतर प्रकल्पाच्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून इथे रेंट संदर्भात कुठलीच माहिती मिळत नाहीये. पण बाजूच्या पुराणिक रुमाह बालीमध्ये जर इन्क्वायरी केली तर जवळजवळ 14,000च्या आसपास रेंट असल्याचं मला समजलं, ज्याचा कार्पेट एरिया 317 स्क्वेअर फीट आहे. म्हणून रेंट साधारणतः आपण 10 ते 12,000 10,000 नियर बाय पकडूया घोडबंदर रोडच्या त्या ठिकाणी. म्हणजे तुमचं जे काही घरांची कॉस्ट आहे त्याचा विचार केला तर म्हाडाच्या घरांसाठी नक्कीच 8 ते 10,000 रुपयाच्या आसपास हे रेंट असू शकतं. आता कॉमन फॅसिलिटीज त्यांनी दिलेत मित्रांनो, जे काही अम्युनिटीज आहेत ते आहेत 24 आवर्स वॉटर कनेक्शन आहे, CCTV कॅमेरा आहे, कंपाऊंड आहे, कवर्ड कार पार्किंग आहे, लँडस्केप आहे किंवा लँडस्केप एरिया आहे किंवा लिफ्ट आहे, प्ले एरिया आहे, सिक्युरिटी कॅबिन असणार आहे, स्ट्रीट लाईट्स असणार आहे, 24 आवर्स बॅकअप असणार आहे, इंटरकॉम असणार आहे. हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे, जे म्हाडाच्या वेबसाईट किंवा बिल्डरांच्या वेबसाईटला उपलब्ध आहे. परंतु ॲम्युनिटीज म्हाडासाठी मिळतील किंवा नाही मिळतील याच्या संदर्भात अजूनही मला कन्फर्म असं माहिती मिळालेली नाहीये. महाड एरियाच्या साईटवर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मला समजलं की या ठिकाणी टोटल फ्लोअर्स 31 मजल्याची बिल्डिंग असणार आहे आणि टोटल पार्किंग असणार आहेत मित्रांनो 18, जे टोटल नंबर ऑफ पार्किंग ॲज पर सँक्शन फ्लोअर प्लॅन 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या 18 पार्किंग असणार आहेत आणि नंबर ऑफ क्लोज पार्किंग असणार आहे 0, म्हणजे क्लोज पार्किंग नाही, इथे फक्त ओपन पार्किंग दिलेली आहे असं महारेराच्या साईडवरून समजतं. आता या माहितीमध्ये थोडीफार तफावत असू शकते मित्रांनो, कारण आम्हाला जे काही महारेराच्या साईडला मिळाले ती आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण ह्याच्यामध्ये जे काही सॅम्पल फ्लोअर प्लॅन्स आहेत, फ्लोअर प्लॅनमध्ये थोडेफार इकडे तिकडे असू शकतं, एरियामध्ये थोडीफार कमी जास्त असू शकतं. पण एकंदरीत जे काही माहिती आम्हाला मिळाली त्या माहिती अनुषंगानेच आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, अर्ज करावा किंवा नाही. खरं तर या ठिकाणी जे काही कार्पेट एरिया दिलेला आहे त्या कार्पेट एरियाने किंमत जर पाहिली तर 30 लाखाला 40चा कार्पेट एरिया मिळतोय आणि 30 लाख किंमत ही फक्त म्हाडाची आहे. त्याच्यामध्ये 10-12 लाख रुपये इतर वाढू शकतात आणि बिल्डरांची जी काही कॉस्टिंग आहे ती 45 ते 50 लाख आहे. जरी बिल्डरांची 50 लाख पकडली आणि म्हाडाची 40 लाख पकडली किंवा 42 लाख पकडली तर 8 ते 10 लाखाचा इथे आपल्याला बेनिफिट मिळणार आहे, इतर जास्त बेनिफिट मिळणार नाहीये. दुसरं मायनस पॉईंट की इथे बाल्कनी देण्यात आलेली नाहीये आणि एरिया सुद्धा त्यामुळे खूप छोटा आहेत, घरे छोटी वाटत आहेत. इथे जाहिरातीमध्ये म्हाडाच्या पब्लिश केलेली जी जाहिरात आहे वर्तपत्रामध्ये त्याच्यामध्ये वेगळ्याच घरांची दिलेली आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा वेगळी घरे दिलेली आहेत. म्हणून आता एकंदरीत या ठिकाणी तुमच्या कामाच्या स्वरूपावर डिपेंड आहे की तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा किंवा नाही करायचा. तुम्ही जर ठाणे किंवा ठाण्याच्या जवळपास काम करत असाल तर नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता किंवा मीरा भाईंदर साईडला जरी काम करत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता. पण तुम्ही CSTकडे चर्चगेटकडे कामाला असाल तर तिकडे मात्र तुम्हाला या ठिकाणी अर्ज करून जास्त उपयोग होईल असं वाटत नाहीये. आणि मार्केट रेटचा जर कंपॅरिझन केलं तर नक्कीच मी या ठिकाणी सांगेन की मार्केट रेट हा पुढे चालून जास्त बेनिफिशियल होईल किंवा नाही होईल सांगू शकत नाही. पण मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे एवढंच या ठिकाणचा प्लस पॉईंट आहे. बाकी इतर जे काही प्रोजेक्ट आहेत मित्रांनो त्याही ठिकाणी वेगवेगळ्या एरियाची घरे चिपेस्ट कॉस्टमध्ये उपलब्ध केलेली आहेत. आणि विशेष म्हणजे महाड एरियाच्या साईटवर याचा फ्लोअर प्लॅन दिलेला नाहीये, म्हणजे 4 घरे जी सांगितली त्याचा फ्लोअर प्लॅन उपलब्ध नाही, म्हणून चित्र असं स्पष्ट होत नाही. या ठिकाणी मित्रांनो आतमध्ये घरांचं काम सुरू असल्यामुळे किंवा साईटवरती काम सुरू असल्यामुळं त्यांनी सांगितलं की हेल्मेट घालून जावा, कारण त्या ठिकाणी काहीही धोका उद्भवू शकतो किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही जे हेल्मेट सोबत आणलं तेच घेऊन आतमध्ये जा, कारण त्यांचं जे हेल्मेट होतं ते प्रॉपर बसत नव्हतं, म्हणून मी माझं हेल्मेट घालून आलेलं आहे. ज्या ठिकाणी पण जातो मित्रांनो त्या ठिकाणी नक्कीच काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं, कारण ज्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करतो त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे सावधगिरी बाळगणं अतिशय आवश्यक असतं. कारण आपण शूटिंग म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातो शूटिंग करताना आपण मोबाईलवरती बघतो आणि मोबाईलमध्ये शूटिंग करत असताना ज्या ठिकाणी काम सुरू असेल तर नक्कीच अशा ठिकाणी हेल्मेट घालणं अतिशय आवश्यक असतं, कारण सुरक्षेचे उपाय करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही जाल साईट व्हिजिट कराल त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही हेल्मेट घाला, कारण हेल्मेट हे एक आपल्या सुरक्षिततेसाठी असतं आणि म्हणूनच हेल्मेटचा वापर करा.
त्याशिवाय गाडी चालवताना सुद्धा तुम्ही हेल्मेट घालायला मात्र विसरू नका. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.